आजच्या व्हिडिओमध्ये निखिलची सगळ्यात क्यूट रिॲक्शन मे बी तुम्हाला बघायला मिळेल, मे बी. तर मला ना माझ्या लग्नाची ही साडी सापडली आहे, जी मी माझ्या वैदिकला नेसली होती. या साडीवर माझं लग्न लागलं होतं आणि या साडीवर मी एक्झॅक्टली तो लुक रिक्रिएट करायचं ट्राय करते, ज्याची निखिलला अजिबात आयडिया नाहीये. संडे त्याने छान ताणून दिली आहे, तर मला छान आवडलेलं बघून त्याची काय रिॲक्शन होते हे तुम्हाला दाखवते. साडी नेसल्यानंतर माझा लुक काहीसा असा दिसतोय. हेअरस्टाईल पण मी त्याच्या आसपास जायचा ट्राय केलाय. एक्झॅक्ट तर मला काही ना हे जे काही माझं एक शूट चालू आहे, घालवलंय मी निखिलला. तर माझी साडी नेसून झाली, त्यावेळेस नऊवार होती, आता सहावार. नवऱ्याशी खोटं बोलणं इतका मोठा टास्क आहे की माझा बेस मेकअप झालाय आणि हा ऑलमोस्ट माझ्या मेकअपच्या आसपास गेलाय असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंटमध्ये. त्यावेळेस मी सगळे सोन्याचे दागिने घातले होते, आता माझ्याकडे त्यातलं एकही अवेलेबल नाहीये, बट त्याच्या आसपास जाणारे जे काही दागिने आहेत ते मी पटपट घालते. बाकी ज्वेलरी माझी घालून झाली, कानातलं एक निघालंय, हे निघतच नाही. काय एवढं नवऱ्याचं प्रेम आहे, त्यानेच मला करून दिले ते आणि हे निघतच नाही माझ्या कानातून. बसतही नाहीये, नीट दिसतही नाहीये. पण माझ्या दुसरे मी हे झुमके काढून ठेवले तर दुसऱ्या बेडरूममध्ये जिथे निखिल बसलाय, हे माझा पुरा लुक खराब करताय. म्हणून माझ्याकडे ऑप्शन प्रॉब्लेम मला यांनी दिला आणि ते मी कसं खोचलं मी सांगू शकत नाही. आता लास्टला मुंडावळ्या आमच्या लग्नाच्याच आहे ह्या. निखिलची कोणती माझी कोणती माहिती. त्यावेळेस माझ्या मामींनी का मावशीने एवढी बेकार गाठ बांधली आहे की ते तर निघत नाहीये. तर निखिल या लुकवर काय रिॲक्शन देतो माहित नाही, बट मला तर माझ्या लग्नाचा दिवस आठवलाय आणि मला तरी मी खूप गोड दिसतीये. लुक ॲट मी. म्हणजे तेव्हा जर मला मेकअप येत असतं तर माझ्या लग्नाचा मेकअप मी करू शकले असते. इतका गोड तर मेकअप मी केलाय. माझी नवऱ्याच्या रिॲक्शन थांबून बॅक कॅमेरा बिझी असतात आत. ए किती हलकटस तू. हे काय शूट होतं ना. अरे मी लग्नाचा लुक रिक्रिएट करत मला होती. नाही करायचंय परत लग्न. ए निखिल एकदा झालं बस झालं. पण मी कशी दिसते. तू एक नंबर दिसते, तू साडीत छानच दिसते रे पण. काय तर तुम्ही निखिलची रिॲक्शन बघितली, जशा मी मुंडवळ्या बांधल्या ना तशा सखीने पापाला स्टिकर्स लावले. तर तेव्हापेक्षा आम्ही थोडं जाड झालेलो आहोत. थोडं मी जरा जास्त झाली, हा थोडा कमी झालाय, पण मी गोड दिसते. राईट. जाड झाली म्हणून अशक्य गोड दिसते. अगं बाई, माझा नवरा असं कधी कौतुक करत नाही, बट चलो मेरा ये सफल रहा.